नमस्कार मंडळी, आज हिंजवडी फेज 2 ला कोहिनूरच्या सेंट्रल पार्क या प्रोजेक्टमध्ये मी आलो आहे। कोहिनूर डेव्हलपरला नुकतेच 42 वर्ष पूर्ण झालेत आणि त्यानिमित्ताने ते 42वी ॲनिव्हर्सरी इथं सेलिब्रेट करतात आहे आणि त्यामुळे कस्टमरला 4,20,000चा डिस्काउंटसुद्धा 2 आणि 3 BHKवर देतात आहे। सो त्यांनी आपल्याला इथे इन्व्हाइट केल्यामुळे आज आपण त्यांच्या प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी इथे आलो आहे। सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 2 आणि 3 BHK फ्लॅटची माहिती देणार आहे। सोबत ह्या सेंट्रल पार्क प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। सो तुम्ही जर हिंजवडी फेज 2 ला कोहिनूरच्या प्रोजेक्टमध्ये जर फ्लॅट घेऊ इच्छित असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। म्हणजे या व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक रिअल इस्टेटमधली खूप जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी मी निश्चित शेअर करू इच्छितो। तुम्ही जर रिअल इस्टेट इन्व्हेस्टर असाल आणि प्रॉपर्टीमध्ये तुम्ही रेंटसाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर गोल्डन हार्वेस्ट नावाच्या एका सुंदर प्रोजेक्टबद्दल तुम्हाला निश्चित जाणून घ्यायला पाहिजे। दिवाळीमध्ये लॉन्चिंग झालेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 1 लाख रुपये प्रति गुंठ्यानी 10 ते 20 गुंठ्याचा फार्म हाऊस प्लॉट घेऊन आगरवूडच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मार्फत करोड रुपये कमवू शकता। आणि आता प्रीलॉन्चमध्ये डेव्हलपर अतिशय सुंदर अशी ऑफर इन्व्हेस्टरला देतात आहे, जिथे तुम्हाला नेक्स्ट मंथपासून ताबडतोब जे प्रॉफिट आहे ते शेअर केलं जाणार आहे, ज्या माध्यमातून जर तुम्ही कुठं फ्लॅट, शॉप, ऑफिस घेतले असेल आणि तुमचे EMI चालू असतील तर ते सुद्धा तुम्ही येणाऱ्या प्रॉफिटमधून देऊ शकणार आहात। भारतामध्ये फर्स्ट टाईम 2200 एकरमध्ये आगरवूडची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू झालेली आहे। सो निश्चित या कॉन्सेप्टला समजून घ्या आणि 1 लाख रुपये प्रति गुंठ्यानी फार्म हाऊस प्लॉट घेऊन करोड रुपये कमवायची ही संधी मुळीच चुकवू नका। आणि या प्रोजेक्टच्या डिटेल माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊ। तसं या प्रोजेक्टचं जे मॉडेल आहे ते बाहेर बनवून ठेवले, पण लेआउट सांगता तुम्हाला 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट पण बघता यावा म्हणून मी 3 BHKच्या सॅम्पल फ्लॅटमध्ये तुम्हाला या प्रोजेक्टचा लेआउट जो आहे तो एक्सप्लेन करतो आहे। टोटल 10.5 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये टोटल 10 जे टॉवर आहेत ते असणार आहेत। आता हे सगळे टॉवर जे आहेत ते ग्राउंड प्लस 25 मजल्याचे असणार आहे, ज्याच्यामध्ये 22 मजल्यापर्यंतची परमिशन ऑलरेडी आली, म्हणजे रेरा सँक्शन आहे आणि आता जी विक्री आहे ती पण 22 मजल्यापर्यंतच चाललेली आहे। बाकी 3 फ्लोअरचं जे सँक्शन आहे ते भविष्यात इथे येणार आहे। त्याच्यामध्ये जर युनिट सांगायचे झाले तर टोटल 1696 युनिट आत्ता सँक्शन झालेले आहे, ज्याच्यामध्ये मागच्या 1.5 वर्षामध्ये 1100 युनिट जे आहेत ते विक्री करून त्यांचे ॲग्रीमेंट पण झालेले आहेत। आणि उर्वरित जे आता साधारणतः 500 फ्लॅट आहेत ते इथे अवेलेबल आहे, जे की 2 आणि 3 BHKचे युनिट असणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जर मी ॲम्युनिटीज सांगायला गेलो तर साधारणतः 92+ ॲम्युनिटीज जे आहेत ते तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये बघता येतील, ज्या की खूप जास्त ॲम्युनिटीज आहेत। म्हणजे जर तुम्ही कुठल्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये गेल्या तर 40च्या आसपास ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या असतात, पण इथे 92पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला देण्यात आलेत आणि खूप युनिक ॲम्युनिटीज जे आहेत ते तुम्हाला या भागामध्ये बघता येतील। त्याच्यानंतर जर मला तुम्हाला प्रत्येक फ्लोअरचे जर फ्लॅट सांगायचे झाले तर 8 फ्लॅट प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला बघायला भेटतील आणि 4 लिफ्ट देण्यात आलेत, म्हणजे 8 फ्लॅट मागं तुम्हाला 4 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस जे आहेत ते बघायला भेटतील। आणि बरंच काम जे आहे ते या प्रोजेक्टचं झालेलं आहे। आता 2 BHKचं कार्पेट सांगायचं झालं तर इथे 790 आणि 803 असे कार्पेट आहेत आणि 3 BHKमध्ये 894 आहे आणि 955 आहे। पण 1000 स्क्वेअर फूटच्या खालचे जरी कार्पेट असेल तर स्मार्ट पद्धतीने ह्याचा फ्लोअर प्लॅन डिझाईन करण्यात आलेले आहेत। 0 वेस्टेज असे तुम्हाला फ्लॅट इथं बघायला भेटतील, म्हणजे जी डेड स्पेस असतो तो इथं बिलकुल तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही। मॅक्सिमम लिवेबल एरिया जो आहे तो तुम्हाला फ्लॅटमध्ये बघायला भेटेल। बिल्डिंग तर वास्तुशास्त्राप्रमाणे आहेच, पण प्रत्येक फ्लॅटसुद्धा इथे तुम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे बघायला भेटेल। जनरली लोक फक्त ईस्ट वेस्ट दरवाजे बनवतात, पण यांचा अंतर्गत लेआउट पण वास्तुशास्त्राप्रमाणे इथे बनवण्यात आलेला आहे। आणि आता तुम्ही बघत असाल मी पूर्ण फ्लॅटमध्ये फिरतो, हा 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट इथं बनवून ठेवण्यात आलेला आहे। अशा पद्धतीचा पूर्ण या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो असणार आहे। पोझिशन डिसेंबर 2028ला असणार आहे फेज 1चं, ज्याच्यामध्ये 6 बिल्डिंग आहेत आणि फेज 2चं ऑक्टोबर 2029ला पोझिशन असणार आहे। सो मंडळी, मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा प्रोजेक्टचा पूर्ण लेआउट जो आहे तो व्यवस्थित लक्षात आला असेल। बाकी फर्स्ट होम म्हणून अनेक लोकांनी इथं घर घेतलेलं आहे, म्हणजे जो या प्रोजेक्टचा जेव्हा सर्वे केला तर मॅक्सिमम लोकांनी फर्स्ट होम म्हणूनच या प्रोजेक्टला घेतलं आहे, कारण की 2 मेट्रो स्टेशनच्या बरोबरमध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि एका साईडने पूर्ण हिल व्ह्यू आहे, म्हणजे फर्स्ट होम बायरला जे जे लागतं ते सगळं तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल। सो निश्चित तुम्ही या प्रोजेक्टला ना साईड व्हिजिट करा। बाकी जेव्हा कधी साईड व्हिजिटचा प्लॅन करत असाल
स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आमच्या बुक माय वस्तू टीमला नक्की कॉन्टॅक्ट करा, कारण की आमची टीम तुम्हाला हा प्रोजेक्ट दाखवेल आहे ज्याचं पोझिशन साधारणतः 28-29 आहे. पण रेडी पोझिशन फ्लॅटसुद्धा आमच्याकडं अवेलेबल आहेत ह्या भागामध्ये, ज्यांचे व्हिडिओ आम्ही आधी बनवले ते सुद्धा दाखवण्यासाठी तुम्हाला निश्चित मदत करेल. आणि 4-5 ऑप्शन जेव्हा तुम्ही बघता ना, तो कुठला ना कुठला प्रोजेक्ट तुम्हाला निश्चित आवडतं. पण हे 4-5 ऑप्शन दाखवण्यासाठी आमची जी टीम आहे बुक माय वस्तूची, ती निश्चित तुम्हाला मदत करेल. सो आता आपण बाजूला इथे 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट बनवून तयार आहे, तो आतमध्ये जाऊन बघूया. सो मंडळी, हा 803 स्क्वेअर फूटचा 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट इथं बनवून ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही सर्वप्रथम इथे लॉबी स्पेस बघू शकता आणि अशी प्रॉपर लॉबी स्पेस दिलेली आहे की जिथे 2 शू रॅक जे आहे ते प्रॉपर बसेल. म्हणजे अतिशय उच्च क्वालिटीचे लॅमिनेटेड वुडन डोर सोबत तुम्हाला डिजिटल डोर लॉक इथं देण्यात आलेले आहे. हे LA कंपनीचे आहेत, खूप चांगली अशी ही कंपनी आहे. त्याच्यानंतर युरोपाचे लॉकसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. तुम्ही आतमध्ये आलात की 10.5x17चं हे लिव्हिंग रूम आहे. त्याच्यानंतर लिव्हिंगला लागून तुम्हाला इथे कवर्ड बाल्कनी देण्यात आली. 3 ट्रॅक स्लायडिंग डोर आहेत. 10.5x5ची ही कवर्ड बाल्कनी आहे. म्हणजे 5 फुटाची रुंदी आहे, 10.5 फुटाची लांबी आहे. मेशचे रेलिंग्स वगैरे इथे देण्यात आलेलं आहे. समोरच्या साईडला 9x8चं किचन आहे, तुम्ही बघू शकता. ड्राय बाल्कनी जी आहे ती तुम्हाला इथे कवर्ड देण्यात आलेली आहे, जी 3.5 x 8ची आहे. म्हणजे 8 फूट ह्याची लांबी आहे आणि 3.5 ह्याची रुंदी आहे. 2 सिंक तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. जॅगवरचे जे आहेत नळाचे फिटिंग तुम्हाला देण्यात आलेले आहेत. आणि हे जे सिंक आहे स्विस कंपनीचं तर आहे. प्लॅटफॉर्म तुम्ही इथे बघू शकता. या साईडला तुमचं डायनिंगचं प्लॅन जे आहे ते होऊन जाईल. 5.3 x 7.11चं हे डायनिंग एरिया इथे सोडण्यात आलेलं आहे. आतमध्ये आपण आलो की राईट साईडला तुमचं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. 7.6 x 4.6 म्हणजे 7.5x4चं हे तुमचं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. जॅगवरचेच तुम्हाला सॅनिटरी फिटिंग देण्यात आलेले आहे. हे तुमचं पहिलं बेडरूम आहे मुलांचं. 10x10 याची साईज तुम्ही बघू शकता. आणि मुख्य दरवाजा, मेन दरवाजा ज्या क्वालिटीचे आहेत त्याच क्वालिटीचे अंतर्गत दरवाजे पण आहेत. इथं वॉर्डरोबसाठी एक वेगळी खटकी तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता हे चिल्ड्रन बेडरूम आहे, तर सेफ्टी पर्पज आतून असं पूर्ण ग्रिल देण्यात आलेले आहे. आता मोठ्या डेव्हलपरची ही निशाणी आहे. मोठ्या डेव्हलपर छोट्या छोट्या गोष्टीचा पण जो विचार आहे तो इथे करत असतात. या साईडला आहे तुमचं मास्टर बेडरूम. 10.5x13 याची साईज आहे. म्हणजे रुंदी जी आहे ती 10.5 आहे, लांबी 13 फूट तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इथे लिव्हिंगला जशी कवर्ड बाल्कनी आहे तशी मास्टर बेडरूमला पण इथे कवर्ड बाल्कनी तुम्हाला देण्यात आली आहे. 10.5x3.1 याची साईज आहे. म्हणजे रुंदी जी आहे ती 3.1 आहे, लांबी याची 10.5 फूट असणार आहे. त्या साईडला तुम्हाला मास्टरचं कवर्ड जे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे ते देण्यात आलेलं आहे. त्याची साईज सांगायची झाली तर 8 x 4.6 असणार आहे. असा हा पूर्ण 803 स्क्वेअर फूटचा इथे फ्लॅट तुम्ही आत्ता बघितला. त्याची पॅकेज कॉस्ट जर सांगायची झाली तर 95 लाख रुपये याची पॅकेज कॉस्ट इथं कोट करण्यात आलेली आहे. पण आता हे जे बिल्डर डेव्हलपर आहे त्यांना 42 वर्ष कंप्लीट झालेत, तर ॲनिव्हर्सरी डिस्काउंट जो आहे तो 4,20,000चा तुम्हाला इथे मिळणार आहे. साधारणतः 91 लाखाच्या आसपास याची पॅकेज कॉस्ट तुम्हाला आता मिळून जाईल. पोझिशन जर सांगायचं झालं तर साधारणतः ऑक्टोबर 2029ला याचं ॲज पर रेरा पोझिशन आहे. तसे फेज 1मध्ये पण काही फ्लॅट अवेलेबल आहेत. जसं आता मी तुम्हाला 3 BHKचा फ्लॅट दाखवला तर त्याचं पोझिशन जे आहे ते 28मध्ये होणार आहे, म्हणजे डिसेंबर 2028ला. सो अशा 2 पोझिशनमध्ये तुम्हाला फ्लॅट घेता येईल. फेज 1मध्ये 6 बिल्डिंगी आहे ज्याचं पोझिशन डिसेंबर 2028ला होणार आहे. सो अतिशय मोक्याच्या ठिकाणी असा हा प्रोजेक्ट आहे. पुण्यातले खूप मोठे बिल्डर, जसं मी तुम्हाला सांगितलं 42 वर्षाची लेगसी आहे. आता 42वी ॲनिव्हर्सरी हे लोक इथे करतात आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला 4,20,000चा डिस्काउंट पण देतात आहे. सो निश्चित इथे साईड व्हिजिटचा प्लॅन करा. बाकी तुम्ही रेडी पोझिशन फ्लॅट बघत असाल ह्या भागामध्ये हिंजवडीमध्ये, खास करून आता हा प्रोजेक्ट फेज 2ला आहे. जर फेज 1मध्ये बघत असाल तर मागच्या वीकमध्ये मी रेडी पोझिशनचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे सेम प्राईजमध्ये, जो तुम्हाला बुक माय वस्तू जे आमचं हिंदी चॅनल तिथं बघायला भेटेल. त्याची मी लिंक टाकतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे मग बघून घ्या. आय बटनवर पण तुम्हाला दिसत असेल, तिथं पण क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुम्हाला रेडी पोझिशन फ्लॅटसुद्धा ह्या भागात घेता येईल, तोही हिंजवडी फेज 1मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा निश्चित करा. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.